जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारकडून मिळणाऱ्या रेशनचा लाभ घेत असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बोगस रेशन कार्डांना आळा घालण्यासाठी सरकारने एक नवीन नियम पडताळणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक लोकांची रेशन कार्ड थेट रद्द केली जात आहेत. सरकारचा हा नवीन नियम काय आहे? तसेच कोणत्या लोकांचे रेशन कार्ड बंद होणार आहेत आणि खऱ्या गरजू लाभार्थ्यांना याचा काय फायदा होईल, याबद्दलची संपूर्ण अधिकृत माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर रेशन पडताळणीची मोहीम. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना गेल्या काही दिवसात सरकारच्या निदर्शनास आले की अनेक अपात्र व्यक्ती खोट्या माहितीच्या आधारे रेशनचा लाभ घेत आहेत. यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सरकारने मंथन आणि पडताळणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश रेशन व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणणे हा आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत मिळणारे 35 किलो रेशन किंवा इतर अन्नधान्य केवळ आणि केवळ खऱ्या गरजू नागरिकांपर्यंतच पोहोचावे, यासाठी शासनाची यंत्रणा आता प्रत्येक रेशन कार्डची कसून चौकशी करत आहे. आता पाहूयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याला. सरकार नेमकी कोणती रेशन कार्ड रद्द करणार आहे, याबाबत दोन मुख्य नियम समोर आले आहेत. प्रथम म्हणजे अनेक दिवसांपासून रेशन न घेणारे नागरिक. जर तुम्ही सलग काही महिने किंवा प्रदीर्घ काळापासून रेशन दुकानातून आपले अन्नधान्य उचलले नसेल, तर अशा लोकांची यादी तयार केली जात आहे. सरकारचा असा अंदाज आहे की ज्यांना रेशनची गरज नाही त्यांनीच धान्य घेतलेले नाही. त्यामुळे अशी रेशन कार्ड तातडीने रद्द केली जात आहेत. तसेच जे अपात्र आहेत रेशन कार्ड धारक, जे नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, ज्यांच्या घरी चारचाकी वाहने आहेत, मोठी शेती आहे किंवा सरकारी नोकरी आहे, तरीही त्यांनी चुकीची माहिती देऊन दारिद्र्य रेषेखालील म्हणजे BPL रेशन कार्ड लाटले आहे. अशा बोगस कार्ड धारकांचे रेशन कार्ड थेट बाद केले जात आहे. थोडक्यात सांगायचे तर अपात्र रेशन कार्डांची सळसळ बाजूला काढून केवळ खऱ्या गरजू लाभार्थ्यांनाच अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची नवीन तयारी सरकारने केली आहे. तर तुमचे रेशन कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? जर तुम्ही खरे आणि पात्र लाभार्थी असाल आणि तुमचे रेशन कार्ड बंद होऊ नये असे वाटत असेल, तर नियमित रेशन घ्या. दरमहा मिळणारे अन्नधान्य रेशन दुकानात जाऊन वेळेवर अंगठा लावून घेत जा. तसेच KYC पूर्ण करा. तुमच्या रेशन कार्डमधील सर्व सदस्यांच्या आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक असल्याची आणि त्यांची बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण असल्याची खात्री करा. तसेच माहिती अपडेट ठेवा. कुटुंबातील सदस्यांची संख्या पत्ता बदलला असल्याची योग्य नोंद तहसील कार्यालयात किंवा रेशन दुकानात करा. तर सरकारच्या या पडताळणी मोहिमेमुळे खऱ्या गोरगरीब आणि गरजू नागरिकांना त्यांचा हक्क अधिक चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. त्यामुळे जर तुमची कागदपत्रे खरी असतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या सरकारच्या या नवीन नियमाबद्दल काय वाटते? बोगस रेशन कार्ड ही कारवाई योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अत्यंत महत्त्वाची माहिती असल्यामुळे नातेवाईकांना, तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचे रेशन कार्ड विनाकारण बंद होणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुनश्च भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.